हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर इकडे तुम्हाला ना माझा भाऊ हा पाईप कट करताना दिसतोय. तर तुम्हाला यामागचं कारण देखील मी सांगणार आहे. तर मी ना गावी आलेले आहे आणि गावाकडचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत. तर इथे जे आहे ना, तर असाच काही आजचा देखील गावाकडील व्हिडिओ मी छान असा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे ना खूप पाऊस सुरू आहे आणि भावाने इथे पावसात एक जुगाड लावलेला आहे. आता नेमकं काय असणार आहे ते जुगाड ते तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. पण इथे जे आहे ना, तर इथे तुम्हाला मोठा लांब असा पाईप हा भाऊ कापताना दिसतोय. तर हा पाईप ना शेतामध्ये वापरतात. आपण शेतात जे पीक असतं, उन्हाळ पीक किंवा हिवाळ्यामध्ये पण पाण्याची कमतरता पडली तर तेव्हा पाणी दिलं जातं या पाईपाने आणि तो पाईप आहे हा तुम्ही बघू शकता लांब सडक पाईप तुम्हाला दिसतोय असा आणि तो पूर्ण कट करणार आहे आणि त्याचं काय जुगाड तो लावणार आहे. तर चला तुम्हाला सांगते. आता इथे ना पत्र आहेत. आता या पत्राचं पाणी जे असतं तर ते वेगवेगळ्या दिशेने पडतं. म्हणजे आता ते नाही का त्याला असे छोटे-छोटे असे त्याला कप्पे असतात आणि ते पाणी पूर्ण एका जागेवर जमा व्हावं त्यामुळे भावाने इथे असं काही जुगाड लावलंय. आता तो पाईप जो आहे तो पूर्णपणे तो कट करणार आहे आणि पूर्ण म्हणजे फक्त असा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय ना, असाच तो पाईप असा तो कट करून घेणार आहे आणि नंतर जे आहे तर तो पाईप ते पत्रात जे आहे तर लावणार आहे पत्राला म्हणजे सगळंच पाणी जे आहे तर वेगवेगळ्या दिशेने पडतं. तर तसं न पडता ते पूर्ण पाणी एकाच जे आहे तर बाजूने पडेल. आता तिथे ना मोठा असा ड्राम देखील त्यांनी लावलेला आहे पाण्याचा साठा करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला जे वातावरण दिसते तर हे शेत आहे आणि जसं की मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की माझे आई-वडील जे आहे ते शेतात राहतात. त्यांना शेतातच आवडतं. म्हणजे त्यांना असं त्यांचं एक म्हणणं असं आहे, की आम्हाला शेतातच करमतं. आता गावामध्ये जे घर आहे तिथे शक्यतो कोणी राहत नाही. सगळे शेतातच राहतात. तर इथे तुम्ही बघू शकता. तर असं काही त्याने पाईप कट केलाय आणि आता असं पाईप लावतोय. हे रेनकोट चिमटा हा चिमटा किती वेळ